हाय एव्हरीवन. तर आज मी गेले होते पिल्लूच्या स्कूलमध्ये. पिल्लूचा सेंड ऑफ करायचा होता आणि त्यासाठी मी सगळ्या मुलांसाठी चॉकलेट्स घेऊन गेले होते. आणि ते पिल्लूचे प्रिन्सिपल मॅमनी पण त्याला छोटंसं असं गिफ्ट थँक्यू दिलं मॅम. होतं. तू कुठे चालला? हा ना, आम्हाला असं वाटतच नाही जाईल. हा, कृष्णा? टीचरला थँक्यू म्हण की. नाही म्हणणार? तुला गिफ्ट दिलं ना मग थँक्यू म्हण. आंटीला म्हण थँक्यू. 2 मिनटं थांबा. हां. आणि इथे मी डीमार्ट रेडीमधनं पण थोडं सामान मागवलं होतं गावाला नेण्यासाठी, तेही आलं होतं. हे हेवी वस्तू आहेत, हे मला डीमार्टमध्ये भेटलं नाही, त्यामुळे मी ऑनलाईनच मागवलं. त्यानंतर दुपारी मी स्वयंपाक करत होते इथे, आणि प्रवीण जे आहेत त्यांनी मला गोडाऊनमधनं काही बॉक्सेस आणून दिले होते, जेणेकरून मी त्याचं सगळं सामान भरेल. आणि दुपारी मदतीसाठी मम्मी पण आली होती माझी हेल्प करायला. आणि येताना तिने आज परत एक मला घीचा डबा आणून दिला होता की घेऊन जा, आणि काही चिमटे वगैरे ते काय ना काय आणतच असते आपल्या मुलीसाठी, की घेऊन तुला उपयोगी पडेल वगैरे म्हणून. आणि पिल्या ओपन नको करू, बॉक्समध्ये टाकायचं आहे ते. हां, येस मग येत थाईली मग. तू झोका काय गय उस दिन इसमें के बऱ्यापैकी सामान गेलं आहे. बेडचं पण मी प्रवीणने सगळं ओपन करून ठेवलं होतं, मी बाजूला करून ठेवलं आहे. फक्त आता हे कबड, बेड आणि किचनचं पण गेलं आहे. किचनची फक्त 3-4 भांडी तेवढी राहिली होती. आणि हे हॉलमध्ये आणून ठेवलं होतं मी असं पसारा. तर एवढंच बाकी आहे. प्रवीण घेऊन गेले तर अर्धं सामान, कारण की गाडीत एकदम एवढं सगळं सामान बसणं इम्पॉसिबल आहे, त्यामुळे ते